हाय, माझं नाव सागर पवार. माझं नाव दीपाली पवार आणि आम्ही रावेतमधून आलो सुप्रिया मॅमकडे. आम्ही जेव्हा फर्स्ट हे ट्रीटमेंटसाठी गेलो होतो तेव्हा ते दुसरे डॉक्टर होते. आम्ही सॅटिस्फाईड नव्हतो त्या डॉक्टरसोबत. मग आम्हाला आमच्या फ्रेंडनी रेफर केलं सुप्रिया मॅमसाठी. तेव्हा आम्ही अंकुरा हॉस्पिटलमध्ये स्टार्ट केलं. आम्ही अंकुरा हॉस्पिटलमध्ये मॅमला भेटलो फर्स्ट टाईम. तेव्हा मॅमने आम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलं कसं काय. तर आम्ही म्हणजे फर्स्ट याच्यामध्येच इम्प्रेस झालो मॅमसोबत. त्याच्यानंतर मॅमनी शिफ्ट केलं इकडे सह्याद्री हॉस्पिटल शिवाजीनगरला. आणि मग त्यांच्यासोबत आम्ही मॅमला बोललो की आम्ही शिवाजीनगरला व्हिजिट करतो आणि तिकडेच ट्रीटमेंट घेतो. मग त्याच्यानंतर ही जेव्हा 7, 8, 9 मंथमध्ये थोडीशी घाबरायची, तिला भीती वाटायची की कसं होईल काय होईल. मग जेव्हा ही सुप्रिया मॅमला भेटायची तेव्हा घरी जाताना मोटिवेट होऊन जायची. जेव्हा पण आम्ही शक्ती मॅमला वगैरे भेटायचो ना, तेही आम्हाला पूर्ण एक्सप्लेन करायचे की काय केल्याने कसं होतं, म्हणजे काय करायला हवं. आणि ते कायम आम्हाला कॉलवरती टेक्स्ट मेसेजवरती कायम अवेलेबल असायच्या. आणि पूर्ण त्यांनी गायडन्स दिला. आणि सुप्रिया मॅमला जेव्हा पण व्हिजिट करायचो तेव्हा ते आम्हाला त्यांना काही विचारायलाच लागायचं नाही. ते स्वतः म्हणजे एवढं बोलायचं आहे की ते आम्हाला त्यांना नेक्स्ट काय विचारायची गरजच पडायची नाही, एवढं आम्ही क्लिअर असायचो. आणि हा इंटरव्ह्यू पण आम्ही याच्या आधी कधी दिला नाही, पण हा फक्त सुप्रिया मॅमसाठी. माझं नाव दीपाली पवार अँड वी आर ब्लेस्ड विथ बॉय. ॲक्च्युली स्टार्टिंगपासूनच मला ना डिलिव्हरीचा खूप जास्त मोठा भीती होती. आणि आफ्टर मीटिंग सुप्रिया मॅम मला म्हणजे खूप रिलीफ भेटला. मी फर्स्ट 5 to 7 मंथ मी खूप जास्त भीतीमध्ये होते. बट लास्टच्या 3 मंथमध्ये एकदम पूर्ण स्ट्रेस फ्री होते. आणि जर डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स बोलायचा तर खूप म्हणजे जे मी इमॅजिन केलेलं त्याच्यापेक्षा ते काहीच नाही. म्हणजे ॲक्च्युली ते मी इमॅजिन 100% केलेलं आणि ते एक फक्त 10%च होतं. सो व्हेरी गुड एक्सपिरियन्स. ॲक्च्युली डिलिव्हरीच्या 1 दिवस आधी हिला थोडासा रात्रीचाच पेन स्टार्ट झाला होता. अराऊंड 1 वाजल्यापासून पेन स्टार्ट झाला. त्याच्यानंतर हिला पेन वाढत गेला. ती भीती म्हणजे तिला डिलिव्हरीची एवढी भीती होती की ती हॉस्पिटलमध्ये येत नव्हती की कसं होईल काय होईल, म्हणजे एवढी भिली होती ती. त्याच्यानंतर 6 वाजता जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा पण ते पूर्ण अशी भीत होती. आणि तिला ज्याला थिएटरमध्ये जेव्हा ट्रान्सफर केलं ना तेव्हा पण पूर्ण भिलेली होती. जसे सुप्रिया मॅम आले, सुप्रिया मॅमनी तिला थोडं मोटिवेट केलं, तिच्यासोबत बोलले, तेव्हा ती एकदम अशी फ्रँक होऊन गेली. म्हणजे तिचं जेवढं पण घरून जशी आली होती ना एकदम स्ट्रेसमध्ये कसं होईल काय ते पूर्ण विसरून गेली. त्याच्यानंतर ते डिलिव्हरी प्रोसेस एवढी स्मूथ झाली की हिला पण समजलं नाही की एवढं पण इझी असतं. मी एवढं टेन्शन घेतलं होतं. स्टाफचं बोलायचं झालं तर ते एवढे सपोर्टिव्ह होते की त्यांना कधी आम्हाला असं मागे लागायला लागत नव्हतं की हे आमचं असं करून द्या तसं करून द्या. ते स्वतःहून यायचे, स्वतःहून सगळे प्रोसेस सांगायचे की आता हे करायचं आहे, नंतर हे करायचं आहे. म्हणजे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत कधीच आम्हाला विचारायला लागलं नाही की आता आम्ही काय करू कुठे करू. त्यांनी पूर्ण गायडन्समध्ये स्टेप बाय स्टेप सगळं गाईड केलं. त्याच्यानंतरनं जे पण बेबीची केअर झालं, मदर केअर झाली, एकदम व्यवस्थित असं केलं. आणि क्लीननेस वगैरे त्यांना लगेच सांगितलं की क्लीन वगैरे करून, म्हणजे त्यांचं बोलण्याचं हे पण एकदम स्मूथली, असं कधी रागात बोलणं नाही, हे नाही, एकदम असं स्टाफबद्दल बेस्ट त्यांचा रिव्ह्यू म्हणजे असं बेस्ट आहे. मी बेस्ट बोलेन त्यांना. मॉम स्टोरीबद्दल सांगायचं तर इथला स्टाफ खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. म्हणजे आम्हाला असं स्वतःहून तर काही सांगायची गरज नाही पडली. ते स्वतःच येऊन सगळं करत होते. आणि स्पेशली साक्षी म्हणून आहे त्यांनी खूप जास्त सपोर्ट भारी केला. आणि एक जॅस्मिन म्हणून आहेत. विदाऊट म्हणजे ते असं फील होत होतं की ते आपल्या घरचेच आहेत, एवढे सपोर्टिव्ह होते. तर तिला टेन्शन आहे की घरी गेल्यानंतर कोण करणार. इथं एवढं स्मूथली झालं की घरी गेल्यानंतर कोण करणार. थँक्यू सुप्रिया मॅम. थँक्यू मॉम स्टोरी.